शेतकरी मित्रांनो, रामराम. पाठीमागे दिसते ही आपल्या शेतीमधली रूम आपण म्हणू शकता. याच्यामध्ये हे जे अंतर आहे जवळपास जर चटाई क्षेत्रावरचं धरलं 550 स्क्वेअर फीट याचं अंतर येईल. जर तुम्ही ठेकेदार असाल तर नक्कीच याचं सिमेंटचा खर्च आपल्याला किती झाला असता स्लॅब टाकायला हे नक्कीच लिहायला विसरू नका. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी आपण 18 mm ची जी शीट आहे त्या 18 mm ची शीट या ठिकाणी आपण टाकणार आहोत वरती, आणि त्याच्यावरती आपले परत जे पत्र आहे ते पत्र राहतील. म्हणजे वरचा अजून एक ताळ याच्यावरती राहणार आहे. हे जे काम आहे हे RCCचं काम आहे, आणि RCCचं काम आपण 20 बाय 13 फूट हे आपण घेतलेलं आहे. समोर 10 फुटाचा ओटा घेतलेला आहे, कारण की शेतीमध्ये आपण जर घर बांधतो तर आपलं ओटा असायलाच पाहिजे. जर बघत असाल तर याला व्हेंटिलेशनसाठी 2 खिडक्यासुद्धा टाकलेल्या आहे, या साईडला आणि या साईडला. जे तर 4 बाय 3च्या ह्या खिडक्या आहे, याला स्लायडिंगसुद्धा आपण स्लायडिंग विंडो टाकणार आहोत. आणि जर बघत असाल तर कॉन्क्रीटचं हे जे RCC काम आहे हे RCCचं काम आपण त्याचा व्हिडिओसुद्धा टाकला होता. जवळपास एक 80,000च्या दरम्यान हे आपल्याला काम गेलेलं आहे, हे पूर्ण गोट्यासहित. हे ॲक्युरेट जो आकडा आहे तो नक्कीच तुम्हाला मी सांगेलच. पण याचं काम बऱ्यापैकी मध्यंतरी दुसरे काम चालू असल्यामुळे बंद पडलं होतं. तर या ठिकाणी आता पुन्हा चालू केलेलं आहे. आता 22,000-22,500ची जे पाईप आहे हे पाईप तुम्हाला दिसल, जे की आपण यामध्ये टाकलेले 4-4 फुटाचे याच्यावर सपोर्ट मारलेले. आणि याच्यासाठी गोपाळ भाऊ असतील, गोपाळ गाडेकर, त्याच्यानंतर कल्लूबाई, त्याच्यानंतर सलीमबाई यांनी बऱ्यापैकी सहकार्य या कामामध्ये आहे. आपल्याकडं बऱ्यापैकी मशनीसुद्धा आहेत, जे की तुम्ही शेडमध्ये सुद्धा पाहिले असतील, आणि आपण सुद्धा शेड वगैरे केलेले. त्याच्यामुळं बऱ्यापैकी आपल्याला आम्ही सगळं मिळून हे सगळं काम आता पुढं नेत आहोत. याचं जे पूर्ण काम आहे हे काम तयार झाल्यानंतर मी व्हिडिओ टाकतोच. पण जवळपास सिमेंटचं कॉन्क्रीटपेक्षा हे भाऊ आपल्याला परवडणारच आहे. कारण की आपण हे जे शीट आहे हे शीट त्याच्यावर टाकणार आहे 18 mm, जे की आपण सिमेंट फायबर शीट या नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे. आता तिचं आतापर्यंत आपल्याकडं कोणी टाकलं नाही, पण त्याची मजबूती वगैरे ते नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच. पण अजून याला प्लास्टर वगैरे राहील. त्याच्यानंतर समोर एक हे उघडा वरती याच्यावरती अजून एक मजला राहील, जो की अशाच प्रकारे किंवा मग दुसऱ्या काही पत्रामध्ये काही असेल. पण दिसायला एकदम सुंदर असं शेतातलं घर, जे की आपण स्वप्नातलं घर असं म्हणू शकतो, असं हळूहळू हे आता एक स्वप्न साकार व्हायला लागलं बा. तर याच्यामध्ये आपण पाठीमागं शेततळंसुद्धा घेणार आहोत, आणि पूर्ण जो काही फळबाग आहे फळबाग या ठिकाणी आपण लावणार आहोत. क्षेत्र जास्त मोठं नाही आहे, त्याच्यामुळं आपण एक 1-1.5 गुंठा शेततळ राहील. एक बोर आहे, त्याच्यावरती अर्धा एकरचं जे भाजीपाला किंवा मग फळपिकं जे राहणार, भाजीपाला म्हणजे फळपिकं यामध्ये आपण घेऊ. कारण की समोर रोड आहे, हायवे, त्यावर आपल्याला ते जे काही हे फळं वगैरे असतील ते विकायला आपल्याला मदत होईल. तर याचा पूर्ण खर्चासहित व्हिडिओ नक्कीच मी टाकतो, त्यावेळेस तुम्ही नक्कीच तो बघावा. अजूनही आपली शेती आपली प्रयोगशाळा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फेसबुक पेज फॉलो केलं नसेल तर नक्कीच करा. फुकट असतं, त्याला काही पैसे लागत नाही. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.